कफ किंवा खोकला, मध आणि मोसंब्याचा रस समप्रमाणात मिसळावा. एक चहाचा चमचा मधात थोडी ब्रँडी मिसळावी. एक चहाचा चमचा मधात लसणीच्या रसाचे काही थेंब मिसळावेत. एक चहाचा चमचा मधात 1 कप द्राक्षाचा रस मिसळावा. हे मिश्रण नेहमी उपयोगी पडते. 5वं आहे, 1 चहाचा चमचा कांद्याच्या रसात 1 चहाचा चमचा मध मिसळून हे मिश्रण 3 ते 4 तास तसेच ठेवून नंतर घ्यावे. हे उत्तम कफ सिरप आहे. 6वं आहे, बदाम रात्रभर भिजत घालून त्याची साल काढावी. या बदामाची पेस्ट थोडे लोणी आणि साखर यांच्या बरोबर घेतल्यास कोरड्या कफात उपयुक्त ठरते. 7वं आहे, साखर खाल्ल्याने मोठ्या मुलांमध्ये कफ कमी होऊ शकतो. तर आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.